मी सायली. आज जायचं होतं आम्हाला गावी, पण त्याआधी ना मी इकडे सगळं आवरून ठेवलंय. आणि ह्या मॅडम बघा, जिथे रिकामी जागा आहे ना तिथे तिला खेळायचं नसतं, फक्त जिथे अडचण असेल ना आणि डायनिंग टेबलच्या खालीच खेळायचं असतं तिला. आणि हो, कुठं पण जायचं म्हटलं ना की हेअर वॉश करणं इज मॅन्डेटरी. पण माझे केस कधीच सेट होत नाही. हे आंघोळीच्या आधी बघा केस किती छान सेट होते, तरी पण मी हेअर वॉश केला आणि हे केस नंतर सेटच होत नव्हते बिलकुल. त्यानंतर ना कसेबसे मी केस सेट केले, पण शेवटपर्यंत ते काही सेट नाही झालेले. त्यानंतर आम्ही छान रेडी झालो आणि निघालो गावी जाण्यासाठी. जाताना आम्ही फक्त 2 बॅग घेऊन चाललोय आणि येताना मी नक्की दाखवेल की आम्ही किती सामान घेऊन आलोय ते. माझ्या मम्मी पप्पांना बिलकुल आयडिया नाहीये की मी येणार आहे. त्यांच्यासाठी ते सरप्राईज आहे. तर मी त्यांची रिॲक्शन कशी आहे हे मी नक्कीच तुम्हाला दाखवते पुढे. आता आम्ही पोहोचलो आहे टाकळीला. मम्मी पप्पांना अजिबात माहीत नाहीये की आम्ही येणार आहे ते. नाहीतर जर माहीत जर असतं ना तर ते आधीच म्हणजे गाडीच्या आवाजावरून ओळखतात ते की ते आलेत म्हणून, आणि आम्ही गाडीच्या खाली उतरायच्या आधी ते आलेले असतात समोर. तर पाहूया मम्मीची रिॲक्शन काय आहे ते. मम्मीला तर एवढा आनंद झालाय, मम्मी सारखी हसतीये. आणि आता माझ्याकडे जास्त कोणाचं लक्ष नाहीये, फक्त पिहूकडेच लक्ष आहे सगळ्यांचं आणि पिहूलाच घेतात सगळे. मी आता पिहूला एक एक खेळणी काढून देत आहे. तिने जे काही घेतलंय ना, त्यांची यात्रा होती तिकडे, तर ते सगळं दाखवते तिला आणि ती पण खूप एन्जॉय करते की काय आहे बाबा हे नवीन, काय आहे हे नवीन. ते आम्ही खाल्लाय गाजराचा हलवा आणि त्यानंतर पुढे आम्ही जाणार आहे माझ्या नंदेकडे. त्यांना माहित होतं आम्ही येणार आहे ते. त्यांनी खूप छान मासवड्याचा स्वयंपाक करून ठेवला होता, जे की त्यांच्या भावाला खूप आवडतात म्हणून. पण सगळ्यांकडे जात होती आणि खूप एन्जॉय करत होती ती पण. असं नाही की आता प्रवासात थकली मग रडली, असं काही झालेलं नाहीये. तर चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.